हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे तुलसी गौरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई माते की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा रोहिदास बाबा महाराज की जय नाना बाबा महाराज की जय सब संतान की जय बजरंग बली की जय थोड़ा कमी कर आवाज बास कमी कर बास आवाज कमी कर बास बास हॅलो हॅलो तुम्ही बोला म्हणजे समजेल त्यांना आवाज हॅलो हरी हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलमती प्रकाशो मनी निवृत्तीदासो अवतारी लोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि हरि पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे भक्ताशी नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त हरिशिना भजता दैवात अनंत वाचाल बरलती बरल त्या कैचा दयाल पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वा गटी पूर्ण एक नांदी नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त हरिशिना भजता दैवात माझ्या वाटेला चांगला अभंग कारण आत्म्याचा विषय आला की मला आनंद होतो मला कुठे कीर्तन प्रवचन आत्म्याचाच विषय आहे मेन तोच विषय तोच लोकांना सांगायचा नाही का लटर बटर गप्पा गोष्टी सांगण्यापेक्षा कारण सबका मालिक एक साईबाबा म्हणतात आनंद सबका आत्मा एक सिद्धांत डायरेक्ट कृष्ण वाचला म्हणून माऊलीने काय सांगितलेलं आहे हरिपाठ जो आहे हा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कलीचा सार म्हणजे हरिपाठ आहे सारा सार विचार हरिपाठ तुम्हाला सार असाराचा विचार करायचा हरिपाठावर कितीही बोला तुम्ही प्रवचनात बोला कीर्तनात बोला संपणारच नाही लवकर असा हरिपाठ आहे ज्ञानदेव सांगत आला हरिपाठ आणि पूर्वज वैकुंठ त्यांना सुद्धा मार्ग सोपा म्हणजे हरिपाठामध्ये एवढी पावर आहे आता तुम्ही हरिपाठ केला नाही का तो नुसता केला फक्त आपण हरिपाठ केला गायला बोललं नाचलो पण त्याच्यामध्ये भावार्थ काय आहे ना ते घेतलं पाहिजे आपण नाही का त्यांनी सांगितले प्रेमे विन भजन नाका विन मोती आरता विन पोथी वाचुनी काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयव भावाविन देव कैसा पावे भाव पाहिजे देव भावाचा भुकेला म्हणून आज आपल्या गावामध्ये श्रावण मास निमित्ताने हा नियोजन केलेले आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे हा श्रावण महिना कसा असतं या महिन्यामध्ये वातावरण दूषित असतं श्रावण महिन्यामध्ये वातावरण दूषित असतं रोग आहे काही ना काही होण्याचं संभव असतं त्याच्यासाठी आपण पोथी लावतात कोणी भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन हा उपक्रम चांगला आहे आपले संतोष महाराज पानसरे एक देव त्यांना बुद्धी देतं बुद्धीमध्ये त्यांच्या
चालना देतात आणि ते एक नियोजन करतात आणि तुम्ही त्यांना सहकार्य करता. आणि आपले नारायण महाराज आहेत, बरेच लोक आहेत आपल्या लावणीमध्ये. तर कसं असतं माहिती आहे का, जिथे क्वालिटी असते तिथे क्वांटिटी नसते, जिथे क्वालिटी असते तिथे क्वांटिटी नाही, आणि जिथे गर्दी असते तिथे गर्दी नाही. बाकी काही बोलायचं नाही, आपण समजून जायचं नाही का. अंदरची वाद राहू दे. जिथे गर्दी आहे, आपण गर्दी लोक किती असू दे, 2 असो 10 असू नाही का, गर्दी गर्दीची काय आवश्यकता नाही आपल्याला. आपल्यामध्ये क्वालिटी आहे, क्वांटिटी नाही. आपल्यामध्ये लाखो लोक नाही, आपल्यामध्ये 10 असले तरी लाखो लोकांना भारी, 1 लाखो लोकांना भारी, एक आपलं आहे ना लाखो लोकांना भारी. समजलं. कारण आपण शिवाची पंची नाही तर शिवच आहोत, शिवाची पंची नाही तर शिवच आहोत. शिवगर्जना करायची. हम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मीच आहे. खलविदम ब्रह्म हे नश्वर आहे, हम ब्रह्मास्मी शाश्वत आहे. जसं ते आकाशामध्ये वीज चमकते नाही का, इलेक्ट्रिक करंट आहे आणि तिथून म्हणजे ऑटोमॅटिक जोड होते. असू दे, इलेक्ट्रिक करंट आहे बघा. आकाशामध्ये हे वीज कुठे असते माहिती का, विषयाला बर्फामध्ये वीज असते, ती त्याला फोडून निघतं. वीज कुठे तयार होतं, बर्फामध्ये वीज तयार होतं. ही वीज ही कशापासून, पाण्यापासून निर्माण केलेली इलेक्ट्रिक. त्याच्यामध्ये पॉवर आहे, करंट आहे. आता ही समजा माईकची वायर आहे, आपण ती त्याची कनेक्शन जोडलेली वायर आहे ना, ती वायर नेमकं माहीत असतं. तुम्ही असं तिला हात लावलं तर मला काहीच होणार नाही. असा ती वायर सोडली ना, ते आतल्या तारेला जर हात लावलं ना तुम्ही, गुदगुले होतील का म्हणजे तसा करंट जो आहे ना इलेक्ट्रिकमध्ये, तसा आपला अध्यात्माचा करंट आहे. अध्यात्माचा आपला तसा करंट आहे. आपला माणूस आपल्याला भेटला की आपला आतून ऑटोमॅटिक चालू होतं काय, नामाचा स्मरण. माणूस भेटला नुसतं बघितलं तरी एवढी पावर सांगितली, दृष्टी भेटली तर त्या जीवाचा उद्धार होतं, वाणीने उद्धार होतं, स्पर्शाने उद्धार होतं, आणि बरोबर आहे, कीर्तनाने उद्धार होतं, आणि नामसंकीर्तनाने उद्धार होतं. तो माणूस तिथून येतो. म्हणजे दृष्टीला दृष्टी भेटली की जशी कासवाची आणि काश्मीरीची दृष्टी असतं, त्यांचं काही ते दूध पाजत नाही, म्हणजे पिल्लाला फक्त बघितलेलं एकमेकांकडे त्यांचं पोट भरतं. अशी त्यांच्यामध्ये पावर आहे. ती पावर आपल्यामध्ये आलेली. आपली जे काही परंपरा आलेली कुठून आलेली आहे, नुसती मधूनच नाही आली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फलते तुलिया अंशरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. चैतन्य संप्रदायाची परंपरा तुकोबारायांनी दाखवलेली. ती दत्तगुरूंपर्यंत आली आणि दत्तगुरूंपासून असे पाठी फुटले. आपली आनंद संप्रदायाची परंपरा, नाथ संप्रदायाची परंपरा, चैतन्य संप्रदायाची, स्वरूप संप्रदायाची कुठून आली, दत्तगुरूंपासून आली. दत्तगुरूंना जो अनुग्रह होता आत्रेमध्ये तोच आपल्याला पाहिजे आणि तोच आपल्याला आहे. आपण छातीटोकपणे ठासून लोकांना सांगतो. अनुग्रह काय माहीतच ना लोकांना, अनुग्रहाचं नामच माहिती नाही, बाकी सर्वच माहिती आहे जगाचं. बोधाचं नाम पण माहिती आहे, पण अनुग्रहाचं नाम माहिती नाही. आणि परत त्याच्यामध्ये क्रिया ठेवलेल्या आहेत आपल्यामध्ये, नाही का. तैसे तोंडी ब्रह्मनामा हाती ते सात्विक कर्म परी विनियोगा विन विफलेची होय. विनियोग नाही, फक्त सांगासांगी मला म्हणे आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणत राहा. विनियोग आहे, अनुभव आहे. परमार्थ सर्व व्यवहार आहे अनुभवाचा आहे. आपण जेवढं काही व्यवहार करतो अनुभवाचा आहे. परमार्थ का मनामनीचं पाहिजे, परमार्थ सुद्धा अनुभवाचाच पाहिजे, अनुभव पाहिजे. साधा आता आपली ताई मंडळी आहेत, महिला मंडळी, ते जे स्वयंपाक बनवतात तो त्यांना अनुभव आहे. पुरुष जास्त बनवत नाही, कधीतरी आणीबाणीला वेगळे तर तेव्हा पुरुषाला बनवावं लागतं. काही पुरुषांनी बनवलेलं आहे. आता मी लहानपणी परिस्थितीच्या माध्यमातून स्वतः बनवलेले आहे स्वयंपाक. वरण भाजी भात असे ते तव्यामध्ये पिठाचं पोले वगैरे बनवायचे, आणि फक्त भाकरी नाही बनवले, चपात्या वगैरे बनवले त्या टायमाला आणीबाणीला, कारण विलाज नाही. तर कधी समजा बघा बायको बरोबर आहे का, बायको किती येतं कधी बायको गेली माहेरी, बरोबर आहे का, लांबून काम करी पितांबरी. जेव्हा पुरुषाला त्याची पत्नी घरात नसतं तेव्हा त्याला माहीत पडतं की आपली बायको घरात नसते तर काय परिस्थिती होतं. त्याला काहीच माहीत नसतं या डब्यामध्ये काय ठेवले, त्या इकडे उड्या पडतो तिकडे उड्या पडतो, डबे चेकिंग करतो, माहीत नसतं त्याला. तेव्हा माहीत पडतो की आपली पत्नी घरात नसल्यानंतर आपली परिस्थिती काय येते, म्हणजे कोणत्या डब्यामध्ये कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर आता आपल्याला जे समजा
स्वयंपाक काही बनवण्याचा पुरणपोळीचा विषय आहे. पुरणपोळी बनवण्याच्या प्रक्रिया असतात. पुरणपोळी बनवण्याच्या प्रक्रिया असतात. तर त्या ज्या समजा ताईला येतात, जय देव, त्या ताईला येतात, तिच्याजवळ शिकायला गेला पाहिजे, नाही का? जिला येत नाही तिच्याजवळ जाऊन चालत नाही. म्हणजे कानडने गेला मराठी भरताना एकमेकाचा काही मेल बसत नाही. तर पुरणपोळी बनवण्यासाठी पहिला आपण हे तयार करतो, पुरण तयार करतो, नाही का? कणिक तयार करतो. त्याची रीत कशी आहे की पुराणामध्ये कणिक भरायचं आणि पोळी बनवायची, असे आहे का? रीत कशी आहे? बरोबर आहे ना? आता उलट बोलतो म्हणजे सरळ होईल. पुराणमध्ये कणिक भरून पोळी बनवायला गेलं कधीच होणार नाही. काय कणिकामध्ये पुरण भरून मग पोळी बनवायची, नाही का? म्हणून माऊलीने सांगितलेलं आहे की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केला पाहिजे, दुधाचा मंथन केला. लोक म्हणतात देव कुठे आहे, देव कुठे आहे? देव दाखवतं का? हा दाखवतं या आमच्याकडे. पहिलं दूध आणायचं, दूध घेऊन ये, त्याच्यामध्ये दही दाखव, दुधामध्ये दही दाखव, आम्ही देव दाखवतो तुला. दही दाखवता येईल का? आहे की नाही त्याच्यामध्ये? दुधामध्ये दही आहे की नाही? दाखवता येतं. काय करावं लागतं? क्रिया करावी लागतं. तेव्हा ते दुधाला लाल कुंद तापावं लागतं आणि परत ते थंड झालं की त्याचाच विरजण दही टाकलं त्याच्यामध्ये की त्याचा दही बनतं. कसला? दुधाचा. आणि आता असं निघलेलं आहे की त्याच्यामध्ये लिंबू पिल्ला गेला की दही बनतं. लिंबू टाकलं दुधामध्ये की दही तयार होतं. मग त्या दह्याचं घुसळण करावं लागतं. प्रक्रिया माऊलीने सांगितली, मंथुनी नवनीता. आणि मग त्याच्यापासून लोणी तयार होतं. एका बाजूला ताक होतं तयार. परत लोण्याला आपल्याला पण ठेवावं लागतं, अग्नीवर ठेवावं लागतं. पहिला एक वेळेला लाल बुंद अग्नी द्यावी लागतं, नंतर धीमी अग्नीवर ठेवल्यानंतर ते लोण्याचं तूप होतं की नाही? मग आता सांगा, तूप झाला दुधापासून, परत तुम्ही दूध बनवून दाखवा मला. परत दूध बनवता येईल का? नाही. हे माऊलीने दृष्टांत ठेवलेलं आहे. त्याचा सिद्धांत काय आहे? आता आपण म्हणजे मानव देहामध्ये जन्माला आलेले नुसतंच नाही आलो, 84चा फेरा फिरून आलेला होता. पण गणितलाही मोठं कोणी विचारच करीत नाही. म्हणून माऊली तुकाराम महाराज म्हणतात की क्षणोक्षणी करा हाची विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तराचा असेल तुला, प्रत्येक क्षणाला तुम्हाला विचार केला पाहिजे. हा विचार कोणी करतच नाही. ज्याने विचार केला तो तरला, ज्याने विचार केला, ज्याने समजून घेतला, करून घेतला तो तरला. नुसता विचार करून नाही चालत, करून घ्यायला पाहिजे. ती वस्तुस्थिती अशी प्रक्रिया ठेवली. तसं आता आपण कोण आहे, कुठून आलो, काय करायचं, जायचं कुठे हे माहीत नाही. पशु प्राण्यांच्या ठिकाणी विचारच नाही, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय झालं की पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांच्या ठिकाणी बुद्धी आहे का आपल्याला दिलेली? मानवाच्या ठिकाणी मानव हा सर्व गुण संपन्न आहे. मानव हा सर्वत्र आहे. पावसाळ्याचा टाइम आहे, आप गरज मानव हा सर्व गुण संपन्न आहे की नाही? मानव हा सर्व गुण संपन्न आहे. आपण आपला पिन काढून टाकणार त्या माईकची, त्या माईकची पिन काढून टाक. हे चालू आहे ना आपला व्हिडिओ चालू आहे, त्याच्यामध्ये सगळे येते. मानव हा सर्व गुण संपन्न आहे, स्वतंत्र आहे, कोणाचा बांधीलदार नाही. कोणाचा बांधीलदार नाही माणूस हा. म्हणून माणूस स्वतः कमवतो, स्वतः खातं आणि दुसऱ्याचं ऐकायची काय गरज आहे? असं कर तसं कर, मी सांग उठतो उठ बस, का काय गरज आहे? खायला घालेलं असेल तर तुझं ऐकेल, उठतो उभा राहील, बस तू बस. स्वतंत्र आहे आणि समजदार आहे. माणसाच्या ठिकाणी चांगली बुद्धी देवाने दिलेली आहे. तर 84चा आपल्याला फेरा फिरून त्या 84 लक्ष योनीचा आपण फेरा फिरून माणसाच्या आता जन्मामध्ये आलेला होता. पण आता जर आपण सोडवणूक केली नाही आपली, तर मग परत तेवढा फेरा फिरावा लागेल. बरोबर आहे का? चुकीचा. सर्व वेद शास्त्र देव सगळे साधू संत ऋषी सगळं तेच सांगतात. कुठलेही तुम्ही ग्रंथ घ्या, तुम्ही पुराणामध्ये ते सांगतात, बायबलमध्ये धम्मामध्ये ते सांगतात, आपल्या गीतेमध्ये सुद्धा ते सांगतात. 84चा फेरा फिरून आपण आलेला आहोत. आता जर आपली सोडवणूक केली नाही तर परत तेवढा फेरा फिरावा लागेल. तेव्हा मग आपल्याला मानवाचा देह भेटेल. हरी हरी भजन करा, भजन. हला विठ्ठल 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 हला विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल मुखातून आलं तुमचेच होता. पहिला बोलणाऱ्याच्या मुखातून येईल तेव्हा ऐकण्याच्या मुखातून येईल. आता आपली सर्वांची तुटी लागलेली आहे. माझी सांगण्याची तुमची ऐकण्याची. सांगणारा मी कोण, ऐकणारे तुम्ही कोण? परत सांगणारा मी कोण आणि ऐकणारे तुम्ही कोण? म्हणून माऊलींनी आपल्याला एक असा मेन सूत्र सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलीने असं आपल्याला एक सूत्र सांगितलेलं आहे की आहे मी कोण हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे की नाही ओवी? ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की नाही? आहे मी कोण हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा मेन पॉइंट आहे आपला. आता मी सांगितलं नाही का 4 गाणी 84 लक्ष योनी, याचा तर आपल्याला फेरा चुकवण्याचा हा मेन पॉइंट आहे. हा प्रत्येक माणसाने समजून घेतला पाहिजे, करून घेतला पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. आम्ही समजून घेतला, करून घेतला, अनुभव घेतला आणि मग तुम्हाला सांगतो ना, पुस्तक नाही. समजून घेतला, करून घेतला, अनुभव घेतला आणि सांगतो. अनुभव आले अंगा या जगा देखसे तुका चाखून या सांगे मज अनुभव आहे अंगे. सांगा पाहू आता. माऊली म्हणतात आहे मी कोण हा करावा विचार. तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी करा हाची विचार. मी कोण आहे हा करावा विचार. आहे मी कोण हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर मला सांगतात आपल्याला जनार्दनाला श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेले आहे आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने आपले जगाला सांगितलेले आहे. म्हणून माऊली हे पुरुष असताना जगाची आई ठरली. माऊली म्हणतात सर्व जगावर प्रेम केला, फक्त आई काय करतं, आई वडील आपल्याच मुलांवर प्रेम करतो. माऊलीने सर्व जगावर प्रेम केलं म्हणून त्यांना माऊली म्हणतात आहे ना. म्हणून आता सांगा तुम्ही मी कोण आहे आणि आता तुम्ही कोण आहे. हा सूत्राने हे आपल्याला अनुभव करून दिले आपले परंपरेगत आपले समर्थ सद्गुरूंनी. ज्याने आपल्याला हा मार्ग उपक्रम दाखवला, आपल्याला केला, तो आपला समर्थ सद्गुरू. कोणी असेल म्हणजे व्यक्तिगत नाही, व्यक्ती असे अनेक आहेत, व्यक्ती अनेक आहेत, त्याच्यामध्ये शक्ती तत्व एकच आहे. कोण आहे तुम्ही? लोक थोडा निरीक्षण करून तुम्ही कोण आहे? प्रश्न येते माझा नाही काही पदार्थ, सर्व माऊलींचा संतांचा साधू संतांचा आहे. कोण आहे तुम्ही? माहिती नाही. आले कुठून? सांगा आले कुठून? माहिती नाही. हे आई वडील आपल्याला सांगायचं की संत सांगतात, साधू संत. करायचं काय? माहिती नाही. जायचं कुठे? माहिती नाही. फक्त म्हणताना काय म्हणतात, जसा हा पाऊस आला आणि तो आपल्या पृथ्वीवर पडला, परत जिथून आला तिथंच जाईल. कुठे जाईल? जिथून आला तिथे म्हणतात. पण नक्की तयार कसा झाला तो? आता पावसाला आहे ना का, हे पाऊस तयार कसा झाला? काहीतरी त्याला सुद्धा क्रिया आहेत की नाही आपल्यामध्ये तयार होतं. जेव्हा हे उन्हाळ्याच्या टायमाला असं कडक ऊन पडतं तेव्हा असे एक बाष्पभवन म्हणजे पृथ्वीतून पाण्यातून तयार होतं आणि ते बाष्पीकरण वर जातं आणि त्याचे ढग बनतं. कुठून तयार झाला? बाष्पीकरण म्हणजे तयार होतं त्याचा ढगा जाताना आणि ते बरोबरच्या टायमाला त्यांचं ते पूर्ण झाल्यानंतर मग ते एकावर एक आदळतात तेव्हा त्यांचा पाऊस रूपांतर ते वरून येताना लय मोठे असतात, खाली येताना आपल्याला लहान लहान दिसतात. आणि त्याच्यामध्ये एक वीज तयार होतं आणि वीज त्याला अशी फाडून निघतं, कडकड कडकड आवाज. वीज कुठे आहे का, दिसतं का, दाखवता येते का? त्या टायमाला ती तयार होते. आणि कुठे म्हणजे जिथे जिथे असताना तिथे तिथे पडतं ती, म्हणजे ताराच्या झाडावर पडते. एकाने असं मी ऐकलेलं सांगितलं की तुम्हाला विजेची धास्ती असेल ना, प्लॅस्टिकची काहीतरी वस्तू जवळ ठेवायची तुम्ही. प्लॅस्टिकला ते करत नाही स्पर्श. का आता ही सुद्धा वीज आहे ना, ते पकडला काय वापरतात, रबर असतं म्हणजे करंट लागत नाही. त्याने संशोधन लावले प्लॅस्टिकची वस्तू तुमच्या जवळ खिशात ठेवा, वीज तुम्हाला काही तुमच्यावर पडणार नाही आहे ना. यूज ब्रेन म्हणजे डोकाचा बाबा म्हणतात. तर असा प्रकार आहे, त्याच्यातून तयार झालेली ती. मग आता पाऊस कुठून आला? आपल्या वरून खाली गेला, पाण्यापासूनच तयार झाला आणि परत कुठे येतं? जमिनीवरच येतं. आणि काय करतं तो? आता ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे पाऊस कोणासाठी पडतं बघा. एक एक म्हणजे आपल्याला किती आश्चर्यकारक म्हणजे मुलातल्या गोष्टी ऐकायला भेटतात.
आता जे पोटात आहे ते होतात येते, पोटात असेल तेच होतं एक पण त्याला माहीत नाही, असे सांग त्याच्या पोटातच नाही येणार कुठून होतात. चातक पक्षी, चकोर पक्षी, त्याच्यासाठी फक्त पाऊस पडतो आणि तो वर्षावरती अमृताचे कण झेलीत असतो. चातक पक्षी त्याची ओळी पण माऊलीने भरलेली आहे, चकोऱ्यात आली आहे. तर त्याच्यासाठी पाऊस पडतो, त्याचा सर्व जगाला फायदा होतो. म्हणजे आपल्याला शेती धान्य पिकून नदी नाले गटारे सर्व भरून पण कुठे जातं, जिथून आला तिथून समुद्रालाच मिळतं. बोलणारे काय बोलतात, जिथून आला तिथेच जाणार, पण मध्ये पण त्याची गडबड आहे. सर्व समुद्राला मिळत नाही, काही कुठे असे डबके आहेत, काही खड्डे आहेत, तलाव आहेत, तिथे तो पाणी राहिला की तो तिथेच आटून जातं. म्हणून मनुमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्ये. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येणीची पंथे. श्रावण मास चालू आहे चांगला. तर आता विषय आलेला आपला आहे मी कोण, कोण आहे. हम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मीच आहे. तत्वमाशी, तुम्ही कोण आहे विचारला, ते तत्व तुम्हीच आहे. आयनात्म ब्रह्म, आत्मा माझा ब्रह्म आहे. प्रज्ञान ब्रह्म, माझ्या ठिकाणी असणारी प्रज्ञा ही ब्रह्मच आहे. वाक्यचार झाला अर्थ एकच आहे, वाक्यचार झाला अर्थ एकच आहे. वेद चार आहे, अर्थ एकच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी वावा भार माथा. तुम्हाला जो साधूचा बोध झालेला त्यालाच वेद म्हणतो. साधूचा बोध तुकाराम महाराज 5वे वेद, साधूचा बोध हाच वेद आहे. आता इथून बोलतो ना ते सुद्धा वेदच आहे. आरतीमध्ये सांगितले, साम गायन करी आरती ज्ञान राजा. गायन म्हणजे गायन नाही, तो सामवेद आहे. गायन आपण करतो, गायन नाही, तो सामवेद आहे. तो साम गायन करी आपण नाही, सामवेद आहे तो. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, 4 वेद आहेत, 4 मुक्ते आहेत. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता, 4 अक्षर आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष एकाच टायमाला. शिव देखता प्रत्यक्ष, 4 एकदम साधे, 4 मुक्ती एकदम. कधी, जेव्हा अनादी कालाचा आपल्याला महावाक्याच्या अनुग्रहाचा उपदेश होईल तेव्हा येतो, लगेच आवडतो. मुखी नाम अतिमोक्ष आयशी साक्षी भूतांची. वैष्णवांचा माल घरा तुरतुरा वस्तुशी. देवाची या द्वारी उभा क्षण भरी एक क्षण, तेने 4 मुक्ती साधी येल्या. हे फक्त म्हणामणीचा नाही तर खरोखरीच आहे. लोक म्हणतच राहिलेत, करून देत नाही, करून घेत नाही. आम्ही करून पण घेतो आणि करून पण देतो. एका क्षणामध्ये लगेच 4 मुक्ती, लगेच एका क्षणामध्ये मोक्ष. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी मुखी नाम अतिमोक्ष. मुखामध्ये नाम, हातामध्ये लगेच मोक्ष, असा विषय आहे. माऊली काय म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे. आपण जे घेतले त्याच्यावर यायला पाहिजे. विषय आपला राहिला तिथं, मी कोण आहे तर सांगितलं. मी कोण आहे ते तत्व मी आहे. मी आलो कुठून, देवा करणं. मला काय करायचं, देवाचंच कार्य करायचं. जायचं कुठे, देवाच्याच स्वरूपावर. एकच अर्थ आहे त्याचा. सांगताना येत नाही, ऐकलंच नाही कधी. कोण आहे आपण, तत्व. ते तत्व म्हणजे मी आहे. म्हणजे ते देव स्वरूप मीच आहे, कशाने, याच्याने नाही. शरीर कसं आहे, नश्वर आहे. शरीर नाशिवंत आहे. पहिला नव्हता, आता आहे, नंतर राहणार नाही. आता तुम्हाला हे शरीरच नसेल, तुम्ही काय करणार आहे, हे कशाने कार्य करता. देवी दिला देह भजन कोमटा, आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणजे आपण त्याचा खाण्यापिण्यासाठी नको, त्याच्यासाठी वापर करतो म्हणून बाधिकेचा पाठ झाला. देवाचं कार्य करण्यासाठी, नामस्मरणासाठी तर त्याचा फायदा होतो. याच्यासाठी देवाने देह दिलेले आहे. आता आपले चाललेलं आहे ना, याच्यासाठी त्याचा वापरच करत नाही लोक अजिबात. आता हे निमित्ताने आता श्रावण महिन्याचे आपलं चाललेलं आहे, परंतु एरवी जायचे ते. आणि ज्याला छंद आहे ना, तो गप्प बसत नाही. त्याला अखंड म्हणजे दिवाळीच त्याची, रोजची दिवाळी, आपली रोजची दिवाळी. ते म्हणतात, तुका म्हणे आले घरात रोजची दिवाळी नंतर. म्हणजे साधू संत येते घरात, तेव्हाच नाही, आपली रोजचीच दिवाळी. लोक फक्त दिवाळीला काय करतात, करंज्या लाडू बनवतात, फटाके वाजवतात, मोज मजा करतात. ही दिवाळी नाही. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, आम्ही पण खातो आणि तुम्ही पण खा. आपली रोजची दिवाळी. दिवाळी म्हणजे आपल्यामध्ये असणारा जो दिवा तो प्रज्वलित ठेवणे. ज्ञानाचा दिवा, जी ज्योत आहे ती प्रज्वलित ठेवणे, याचं नाव
दिवाळी. मग आपली ज्योत आपण प्रज्वलित ठेवली, दुसऱ्याच्या ज्योती प्रज्वलित करायचं नाही का. एका दिव्याने अनेक दिवे पेटवता येतात. आपला पहिला पेटला पाहिजे. आपला जर विजलेला असेल तर दुसऱ्याचा पेटवता येणार नाही. आपला दिवा पेटवायचा मग असं लागायचं किती हजारो लाखो ठेवा तुम्ही, सर्व पेटतील. मग तो पण त्याच्यामध्ये ठेवायचा. कोणी ज्याने पेटवलं त्याने त्याच्यात ठेवायचा आणि सांगायचं कोणत्या देवीने कोणत्या पेटवली सांगा तुम्ही. बाहेरून आलेला माणूस त्याला सांगता येणार नाही, पण ज्याने ठेवलेलं त्याला माहिती आहे कुठून ठेवले, कुठून सुरुवात केली आणि कुठे तो दाखवणार. पण काही पहिला असे असं ते म्हणजे लोकांना सांगायचे बाबा मी वस्तू ओळखतो तिथं. आम्ही असे खडे ठेवायचे, 5 खडे ठेवायचे आणि त्याला सांगायचं बाबा कोणता घरात. इकडनं आम्ही आयडिया करतो नाही, पहिला सांगून ठेवलेला आहे पायाचे 5 बोट आहेत ना, इकडे असलेलं माहिती आम्ही असं करायचं. त्यांना माहीत नाही बाकी त्यांना. असं केल्यावर बरोबर तिथलं दाखवतं. कसे कोणा असतात बघा म्हणजे ओळखायचे. असं बरेच प्रकार चाललेले. तसं ते गोंधळे असतात नाही का पहिले यायचे ते आपले मनकावडे यायचे आता कमी झाले, कारण आता जुन्या ज्या गोष्टी आहेत ना ते थोड्या बाजूला होत राहिल्या, सर्व नवीन तयार होत चालले. सगळीच नवीन सृष्टी पण नवीन, सर्वच आता ही येणारी पिढी आहे सगळी नवीन. आता याच्या पुढे काय करते सांगता येत नाही. नवीन पिढी बघा इथे दिसतात का नवीन पिढीचं कोणी फक्त एक आहे, 1-2 आहे नाही का. आता त्यांचं काम आहे, पण आता ते आहे ना उन्मत्त झालेले आहेत. जसं बैल उन्मत्त होतं, कोणाचे घोडीत जातं, कोणाचे शेतामध्ये जातं नाही का. त्याला तुम्ही काय करता, त्याच्या गळ्यामध्ये असं एवढं लाकूड असतं, एवढं लांब असतं, त्याला लोरडं म्हणतात. तो बांधला की त्याला पळता येत नाही, जातं तो अटक त्याचे. मग मुलगा जर उन्मत्त झाला की त्याचं काय करायचं, त्याच्या गळ्यामध्ये लोणं म्हणजे लागलं, पण त्याची बायकोच गळ्यामध्ये लोणं बांधायचं. मग त्याला पळता येत नाही. येते का, अटकला तो. जेव्हा आईवडिलांचे प्रपंचात असतं तेव्हा फेरीमध्ये असतं, कधी पण यायचं कधी कुठून जाईल. जेव्हा बायको आली की दुसरी बोलती, मग काय येतं, हे आणा ते आणा, ते सगळं आणा चालू होतं. मग त्याला पळता येत नाही, अटकला तो. म्हणजे आपला अनुभव सांगतो आपण. पहिला फेरीमध्ये, नंतर नाही, कोणी असू दे फेरीमध्ये राहता येत नाही. नवीन प्रपंच तयार झाला, सुरुवात आपलीपासून सुरुवात झाली. तर असा विषय उन्मत्तपणाचा. म्हणून माऊली म्हणतात की पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे भक्ताशी. आता वज्रलेप म्हणजे काय, पर्वताप्रमाणे पातक म्हणजे मोठे मोठे डोंगर आहेत ना, एवढी पातक केली. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे भक्ताशी. वज्रलेप म्हणजे आता तुमची आपण पापे काही होतात आपल्याकडे ती किरकोळ आहे. वज्रलेप म्हणजे तुम्ही चांगल्या ठिकाणी जाता, तीर्थाला जाता, यात्रेला मंदिरात इकडे तिकडे जाता ना, तिथं तुमच्या मनामध्ये काही अजिबात शंका संशय आला नाही पाहिजे जाऊन येईपर्यंत. आणि तिथं जाताना तुम्ही जर काही समजा तुमच्याकडनं घडत असेल, त्याला वज्रलेप म्हणतात. तो फिटत नाही, त्याला कोणी फेरू शकत नाही, त्याला काढता येत नाही, त्याला वज्रलेप. म्हणजे तो एकदा खापरीला मस्त चिटकली ना की ती धुवाला नाही तुम्ही, ती निघणारच नाही. खापरीला किंवा तव्याला निघणारच नाही. पण कोळशीचे काले असतात ना, कोळशी काले, त्यांना पांढरे करता येतात, पण त्याची प्रक्रिया आहे. आता तुम्हाला कोळशी दिली, तुम्ही नदीवर नेले धुवायला, धुतात त्यांना ते काले पांढरे होतील का. कोळशे लाकडाचे तयार झालेले होतील का, मग ते पांढरे कसे काय होतील. बघा, साधू संतांना तत्वज्ञान आहे, युक्ती आहे. चांगला विचार केला तर बाबा म्हणतात कसे होतील, माहिती आहे प्रक्रिया. म्हणून प्रवचनाला यायचं, कीर्तनाला यायचं, कथा ऐकत नाही राहायच्या. कथेला ते कथा सांगतात, त्याच्यामध्ये राम होता, रामाचा वडील दशरथ राजा, त्याची पत्नी सीता, ही कथा झाली. कथा पण ऐकायच्या. पण समर्थ म्हणतात रामदास स्वामी, विषय फिरता काय म्हणजे आपला, तर म्हणतात कथा माल जपता जपता झिजले मनी. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या राजपदामध्ये माल जपता जपता झिजले मनी, कथा ऐकून ऐकून फुटले कान, तरी अजून का होत नाही ब्रह्मज्ञान. आहे ना, लोक आम्ही ऐकून खूप विचारतो किती ऐकायचं कथा. पण त्या कथा आहे ना, त्या कथाच असतात, गोष्टीच असतात. पुराणातली वाणी पुराणातच असतात. आपल्याला काय करायचं, त्याच्यातून सार घ्यायचे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, असा विषय आहे. म्हणून आपल्याला काय मुख्य जे मुद्द्याचा विषय आहे तो घ्यायचा आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप म्हणजे तुम्ही तीर्थाला इकडे तिकडे जाता, तुमच्याकडे कुठे पाप झाला समजावा जाणून, त्याला वज्रलेप म्हणतात.
आणि नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त हरीशी न बसता दैवत. जो माणूस जन्मात त्याला भक्तीच नाही, भक्ती म्हणजे काय त्याला माहीतच नाही. भक्ती नव्हे साधी भोली ही तर सुलावरची बोली, सने खावे लोखंडाचे देवाची ब्रह्मपदी नाशी. बघा जनाबाईंनी ओवे भरलेले. इथे आपल्याला याच्यावर बसताना म्हणजे व्याख्यानाला वक्त्याचा म्हणजे वक्त्यामध्ये भांडवल भरपूर पाहिजे, म्हणजे बॅलेन्स भरपूर पाहिजे, म्हणजे त्याला उपयोगाला येते. 1 तास 2 तास तर अखंड रात्रभर भांडवल असेल तर, भांडवल नसेल तर संपलं तिथं. काय पहिला आपण काय करतो, चिल्लर संपवतो, चिल्लर मग नंतर नोटांवर जातो. आम्ही काय करतो, पहिला तो बोलणार असताना चिल्लर संपवून देतो, तर मग नोटांवर येतो. मग आपली 1 नोट करायची, मग सुट्टी करून दे 500च्या म्हणून त्याची सर्व संपली चिल्लर. तर भांडवल पाहिजे, म्हणजे पोटामध्ये आपले साठवलेला पाहिजे. साठवीला पोटी बोलकीला हरी, साठवीला पोटी होता त्याची भेटी, दुःख कैचे नर अथवा नारी, भोका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. ज्याला भक्तीच नाही ना तो पतित अभक्त त्याला म्हटलेलं आहे. ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही पतित अभक्त. आणि हरीशी न बसता दैवात म्हणजे जन्माला येऊन त्यांनी काय केला, त्याचा मुद्दल गावा काही नुकसान करून टाकला, काही भक्ती केलीच नाही. तुम्हाला भक्तीशिवाय मुक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, आणि भक्ती केलीच पाहिजे. आता आपली साधी भक्ती आहे म्हणजे मग हरी भक्त परायणी. बाबा सांगतात हळूच बळतीकडे पाहणारे, हरभरे भाजण्यात पटाई, हरिभक्त परायण. पुढे म्हणतात की अनंत वाचाल बरलती बरल, त्या काहीचा गोपाल पावे. काही ठिकाणीचा इकडे गोपाल आणि दया एकच असतं, म्हणताना वेगळं आहे. अक्षरामध्ये आणि रेषा फरक होतं, काना मात्रा आकार उकार, संप्रदाय आणि सांप्रदाय. स आणि एक रेषा वापरली तर सांप्रदाय होतं, आणि रेस कट केली एक संप्रदाय होतं. संप्रदाय म्हणजे संप्रत कालापासून अनादी कालापासून चाललेले संप्रत, त्याला संप्रदाय म्हणतात. आता तुम्ही आम्ही आता निर्माण केलेले त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय पंथ आहे आणि संप्रदाय सनातन आहे, तिथून आलेले. कुठून? देवापासून आलेले आहे. आणि त्या संप्रदायाचे आपण पायिक आहोत, त्याचे आपण वारसदार आहोत. म्हणजे आपलं काम काय आहे, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शाणे करून सोडावे सगळं. हे वेळेमध्ये त्यांना वेळी करून कसं ठेवायचे. लोक काय करतात, लोकांना भ्रमात टाकतात. आम्ही लोकांचा भ्रम काढायचं काम करतो. तुम्ही टाका, आम्ही भ्रम काढतो. तुम्ही टाका लोकांना भ्रमात, आम्ही काढतो. भ्रमात टाकतं की नाही? भ्रमात नाही, इथून भ्रमातून काढायचे. संशयाहून घोर अनेक पाप नाही थोर, हीच विनाशाची वाघोर प्राणी आहे. संशय जो आहे, संशय म्हणजे माणसाबद्दल अनेक याच्याबद्दल संशय, पण गुरुबद्दल संशय नाही पाहिजे. त्याला घोर पाप म्हणतात. गुरु कसा आहे असेल तो शेवटी गुरुच आहे. तो जरी शेमडा असेल, वाकलाटिकर असेल, काला बोलत तरी तो गुरुच आहे. आणि त्याने आपल्याला जर अनुग्रह केला तरी तो आपला सद्गुरूच आहे. तो कोणी असेल, व्यक्तिगत जायचं नाही. लोक व्यक्तिगत जातात आणि गडबड करतात. आता इथे व्यक्ती अनेक आहेत, व्यक्ती किती आहेत? अनेक आहेत, आणि शक्ती त्यांच्यामध्ये एकच आहे ना. इथं पुरुष आणि इथं स्त्री आहे ना. इथे भाव आणि इथे काय आहे, पण दोन बोलणं वाक्य तरी अर्थ एकच आहे. मग त्याच्यामध्ये तत्व एकच आहे ना. मग हा भेद झाला, स्त्री पुरुष हा भेद झाला, पण तत्व हा अभेद झाला. तिथे आपल्याला काय लोक नुसतं दृष्टांत सांगतात, सिद्धांत सांगत नाही, तो त्यांचा विषय. दृष्टांत सांगून सिद्धांत सांगितलं त्याला म्हणतोय. सिद्धांत सांगितल्यावर माणसाच्या लक्षात येतं, आणि हे सिद्धांत आपल्याला निश्चय व्हावा त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? नामाचं चिंतन केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. तेव्हा तुमच्या बुद्धीचा निश्चय होतं आणि सत्संगत केली पाहिजे. ही आपली आतली सत्संगत आहे, ही बाहेरची सत्संगत, दोघांचा जोड आहे. जसा आत हरी आणि बाहेर हरी, नाही का? मंदिरामध्ये पण देव आहे, आपल्या आतमध्ये पण, दोघांचा समन्वय झाला पाहिजे. मंदिरामध्ये जो देव आहे तो आपल्या स्वरूपाचा प्रतीक आहे. तो कोण आहे? आपल्या स्वरूपाचा प्रतीक आहे, आपलाच म्हणजे प्रतीक आहे तिथे. आणि मग तिथे आपण कशामुळे जातो? आपल्यामध्ये जो स्वस्वरूप आहे त्याच्यामुळे मंदिरात येतो आपण. आपल्यामध्ये जर नसलं मंदिरात काय येणार? हे कशासाठी ठेवलेलं तुम्हाला? की तुम्ही स्वतःची ओळख करून घ्या. देव म्हणतो मी कुठे आहे? तुमच्या
जवळ आहे. तुम्ही मला शोधता कुठे? बाहेर कुठे शोधता? मंदिरामध्ये, तीर्थामध्ये, नाही का? देवाला कुठे इकडे तिकडे शोधता, पण देव आहे तुमच्या जवळ आणि तुम्हीच देव आहे. देव आहे तुमच्या जवळ आणि अनुभव आला की तुम्हीच देव आहे. आता तुम्ही जीव जशी वरती आहे, मी जीव आहे, देव कोणतरी वेगळं आहे. मी एक अंश आहे त्याचा, परमात्म्याचा, आणि एक अंश आहे. म्हणजे त्याचाच अंश. आता सोना जो आहे सोन्याचेच अलंकार आहे. सोना एक आहे, सोन्याचे अलंकार अनेक आहेत. तसं देव एक आहे, देवाची रूप अनेक आहेत, नाही का? एका सोन्यापासून बघा ना, आता आपल्याला दिसतात आपल्या समोर, म्हणजे ज्याच्या त्याच्या बंद झाल्या तिथं माझ्या हातामध्ये, मी बोटामध्ये आणते. जसं बोलू ना त्याच्यातून तसं दृष्टांत सिद्धांत तयार होतात की कशापासून बनवली? सोन्यापासून, नाही का? सोना एक आहे, अलंकार तुमच्या गाण्यामध्ये चेही नाही, कोणाचे गंध नाही, काही बरेच प्रकार आहेत. हे अलंकार आहेत. तसे हे सर्व शास्त्र आहेत, हे गीतेचे अलंकार आहेत. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अलंकार आहे आणि गीता ही एक आपली सोन्यासारखं म्हणजे शास्त्र आहे, त्याचे सर्व अलंकार आहेत. तसा देव एक आहे आणि देवाची रूप अनेक आहेत. अनंत वेशे अनंत रूपे देखील मी त्याशी वाप रखमा देवर गुण बांधली कैशी. अशा पद्धतीने माऊली म्हणतात की ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वागटी पूर्ण एक नांदे. हा अट्टल सिद्धांत आहे, म्हणजे त्रिकालबाधित हा सिद्धांत. हा कधीच खोटा होणार नाही, कधी खोटा करता येणार नाही. खोटा करणारा पैदा झाला नाही आणि होणारच नाही. पण हे जगामध्ये नास्तिक कोणीच नाही. तो स्वतःला समजतं, सर्व आस्तिकच आहे, सर्व श्रद्धावानच आहे, नाही का? पण तो स्वतःलाच समजतो, मी असं आहे, मी तसं आहे, मी तसं आहे. तू तसं आहे, तू तसंच आहे. म्हणजे तू देवाचा स्वरूपच आहे. सर्व म्हणजे खलविदम ब्रह्म. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या. हे जग सर्व मिथ्य आहे आणि मिथ्ये जगाचाच व्यवहार झालेला आहे. मिथ्याला मिथ्य म्हणजे सत्य मानतं आणि सत्याला मिथ्य मानतं, असं आहे. म्हणजे आत्मा हा सत्य आहे, शाश्वत आहे, आणि शरीर कसं आहे? मिथ्य म्हणजे नाशिवंत आहे. हे एवढाच अभ्यास करायचा आपल्याला, हे समजून घ्यायचं. शरीर नाशिवंत आणि आत्मा शाश्वत. आणि हे शरीर माझं असेल पण मी शरीर नाही. मी कोण आहे? ते आत्मस्वरूप आहे. किती सोपं आहे ना. म्हणजे नुसतं ऐकून पाहून आणि ते लक्षात ठेवलं नाही. त्याला समर्थ सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून त्यांच्या मुखातून उपदेश घ्यायला. आता सांगणाऱ्यांनी कोणी सांगितलं की तो फलद्रूप होत नाही, त्याच्यासाठी सद्गुरूच्या मुखातूनच ऐकावं लागतं. तुम्ही म्हणाल कसं? नवनाथ भक्तीसार काय म्हणतात की शिव पार्वतीला जेव्हा यमुना नदीच्या किनाऱ्यावर पार्वतीला उपदेश करत होती, पार्वतीने हट्ट दिला की तुम्ही देवांचे देव, महादेव, मग तुम्ही कोणाचा नामस्मरण करता आणि तुम्हाला काय आवश्यकता? एवढं मलाही नामस्मरण करावंच लागेल. आवश्यकता नाही म्हणजे नामाच्या पलीकडे काहीच नाही. मला सांगा म्हणतात. असं सर्व लोकांमध्ये सांगता येणार नाही. एकांत ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन आणि सांगत असताना पार्वतीला म्हणतो झोप लागली. आपण म्हणतो तिची अवस्था झाली. हे नामाचे शब्द कानावर पडल्यानंतर ती विधेय अवस्था झाली. तिला द्यायचा भाग म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून झोप, आपल्या दृष्टिकोनातून अवस्था असतो. आणि मग तिथे मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ आला होता आणि त्या मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने ते ऐकलं. पार्वतीची अवस्था झाली. शंकर विचार पार्वतीला, पार्वती म्हणजे तुला मी जे सांगितलं ऐकलं का? तो मच्छीच्या पोटातून मच्छिंद्रनाथ म्हणतात हा हा मी सर्व काही ऐकले, सर्व जगच परब्रह्म आहे. कुठं ज्ञान झाला? मच्छीच्या पोटात. आता आपण आईच्या पोटातून बाहेर आलेलो आहोत, आपल्याला ज्ञान व्हायला नको का? तो म्हणजे तिथून आलेला. तर मग शंकर ज्ञान म्हणतो अरे कविनारायचा ना अवतार मच्छिंद्रनाथ तू आहे का? तुम्ही हे चोरून ऐकलं, तुला फलद्रूप होणार नाही. तुला 12 वर्षी बद्रिका आश्रमाला जाऊन तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा दत्तगुरू भेटतील. नवनाथ भक्तीसार वाचा तुम्ही जे सांगतो तिथं तसंच आहे. इकडे तिकडे अजिबात नाही. वराची साथ पिंपळाला नाही, पिंपळाची साथ वडाला नाही. मग नाथांची संपदा नवनाथांनी दत्तगुरूपासून आली. आदिनाथ गुरु सकाळी आदिनाथांनी मशीद त्याला पाठवली दत्तगुरूकडे. नवनाथांचे गुरु कोण? दत्तगुरू. आपले गुरु कोण? दत्तगुरू. सर्व जगाचे गुरु कोण? दत्तगुरू. आणि दत्तगुरूंनी जे नामस्मरण घेतले तेच आपल्याला पाहिजे. जे महाविष्णूने ब्रह्मदेवाला सांगितले असा सिद्धांत आहे. तुम्ही निरीक्षण करत होता, हे कोणी सांगतच नाही ना, तसं आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. तुम्ही त्या मार्गाने येणार ना तेव्हाच सांगणार आम्ही. आम्ही सांगण्याचं म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माल पाहिजे
किंवा तुम्ही तुळशी माळ धारण केली पाहिजे तर सांगा. विना माळ करायला सांगण्याचा परवानगी अधिकार नाही. तर इथे आधीच जन उद्धट गुह्य करू नये प्रगट मोडेल भक्तीची वाट. भक्तीची वाट मोडून त्याला भेटू राहणार नाही. म्हणून माल करायला मग तो जरी वारकरी कोणी असतं नुसती तरी घातलेली असते तरी माल पाहिजे गल्यामध्ये, तेव्हा ते अनुग्रहाचं नाम सांगता येतं. आणि अनुग्रहाचं नाम सांगितलं लगेच त्याची शक्ती लगेच प्रगट होते. शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती, शक्ती म्हणजे जगदंबा भवानी, ही लगेच आपल्या आतमध्ये प्रगट होतो. इथून प्रगट होण्याची पाठीमागून मुलाला चक्र इकडे येते. एकच त्यामध्ये 17 आणि उड्डाणे ओंकारवरणी हनुमंतर आहे ना, 17वी डायरेक्ट केली 17. आपली शक्ती जी आहे आपल्यामध्ये हनुमंतच येतो, प्रगट होतं, देव प्रगट होतं, आत्मा प्रगट होतं. असा मामलीने अनुभव घेतल्यानंतर ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा विदा सर्व गटी पूर्ण एकच नाही, एकच आहे आणि तो सर्व जगाचा देव आहे. ही बाकी सर्व दैवत आहे, बाकी देवी दैवत आहे सर्व, आणि जग सगळे त्यांच्याच मागे लागलेले देवी दैवतांची. बघा एका ठिकाणी अशी तोडमोड केलेली आहे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, नाना शास्त्र पठे लोक नाना दैवत पूजन. म्हणजे तुम्ही अनेक शास्त्रांचं पठण तर केलं असेल, अनेक दैवतांची देवी देवांची पूजा अर्चा केली असेल, पण आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कर्म निरर्थक. विषय कुठं आला? ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा आणि झालं. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा आपल्याला सांगतात की आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कर्म निरर्थक. जेवढं तुम्ही केलेलं आहे तेवढा व्यर्थ जाणार तुझा, आत्मज्ञान नसेल तर. आणि आपलं पण त्याचं आपल्याला सुद्धा आत्मज्ञान नसेल तर आपण जेवढं काही केलेलं सगळं व्यर्थ जाणार. आत्मज्ञान असेल तर त्याला अर्थ आहे. म्हणून अर्थाविना पोथी वाचून काय अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे अर्थ आणि अर्थ. अर्थ म्हणजे आपण अधिष्ठानापासून गोष्टी केल्या त्याला अर्थ म्हण. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे पैसा. आणि अर्थ परमार्थ म्हणजे देवाचा धन. अर्थ म्हणजे अव्यवहारिक आपला पैसा. परम अर्थ म्हणजे देवाचा धन आहे. मग देवाचा धन आपल्याजवळ पाहिजे. म्हणजे आता जो आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे, हरिपाठामध्ये आहे, ते पहिला होता की नंतर आला त्याच्यामध्ये कागदावर. पहिला कोरा कागद असतं, त्याच्यावर उतरवलं तेव्हा आला. म्हणजे आला कुठून? जसं पावसाचं सांगितलं तिथून आला, समोरून तिथंच गेला. हे आला कुठून? आपल्याच मधून तयार झालेली आहे. माऊलीने ओव्या म्हटलेले आहेत आणि सच्चिदानंद बाबा आता लिहिलेले आहेत. हे इथं हे कुठून आलं? इथंच आहे. आणि इथलं कुठे आहे? परत आपल्या इथंच आहे. मग दोघांची जोड करायची आहे. गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती, तिन्ही ज्याला प्रचिती आलेल्या असतात ना, तो त्याला खरं अनुभव म्हणतात. ज्याला 2 आले 1 नाही आले, 1 आले 2 नाही आले, त्याला अनुभव म्हणता येत नाही. मध्ये कुठेतरी अटकलेलं आहे. गुरुनी सांगितलं ते शास्त्रामध्ये आहे. शास्त्रामध्ये तेच आपल्याला अनुभवाला आले, आत्म्याला प्रचिती आलेली, तिन्ही गोष्टी बरोबर आहे. सद्गुरू कसे पाहिजेत? स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. स्तोत्री म्हणजे शास्त्राचा परिपूर्ण आपल्याला सांगून देणारे, फोड करून देणारे, सांगणारे स्तोत्रीय. ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मावर निष्ठ असणारे आणि दयाळू, त्यांच्या ठिकाणी दया पाहिजे. म्हणजे कोणाबद्दल? की सर्व जड जीवाबद्दल म्हणजे दया पाहिजे. तर असा हा आत्मा जो आहे हाच परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही. आत्मा आणि जीवात्मा वेगळा नाही. जर सोना आणि सोन्याचा अलंकार वेगळा नाही असं सांगितलं. पाणी, आता अमृत अनुभवामध्ये बोलतो, पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी नाही. हे वेगळे आहे का? फक्त आपल्याला भासमान दिसतं नाही का? ब्रह्म आणि माया वेगळी नाही. तुम्ही आणि देव वेगळं नाही, आहे ना? हां. आणि फुलामध्ये सुगंध आहे, फुल आणि सुगंध वेगळा नाही. फुलात सुगंध आहे, जाणवतं आपल्या नाकाला पण दिसत नाही. आपल्यामध्ये देव आहे, आपल्याला दिसत नाही. पण ते दिसण्यासाठी त्याला समर्थ सद्गुरूंकडनं ज्ञानदृष्टी, दिव्यदृष्टी आपल्याला यावी लागते, तेव्हा देव पण दिसतात. म्हणून त्याने माऊलीने म्हटले, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट ज्ञानदेवा पाट, हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. घनदाट भरलेला आहे हरी. या डोळ्याने नाही दिसत, या डोळ्यांचा आधार घ्यावा लागतं. ज्ञान दृष्टीने दिसतात सर्व ठिकाणी. जिकडे पावे तिकडे सर्वमय गोविंद, आत हरी बाहेर हरी, हरीने कोंबिलेले गणी, हरी विन ठावर इता नाही कोठे,
हरी म्हणजेच आत्मा. परत प्रश्न येतो म्हणजे चर्चेमध्ये, हरी म्हणजे कोण नक्की? आता तुम्ही हरिपाठ केला, हरी म्हणजे कोण? नुसतं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरी कोण? आत्म्यालाच हरी म्हटलेलं आहे. तुमच्या असं लक्षात येत नाही तर हरिपाठातलाच प्रमाण देतो की भागवतावरती येतो. मग परत एकनाथ भागवत हरिपाठामध्ये माऊली सांगितलं एक हरी कोण? एक हरी आत्मा, जीव, शिव आणि समन. हे समान आहे म्हणजे आत्म्याला म्हटलेलं हरी. तुमच्या तसं लक्षात येत नसेल तर भागवतातली ओळी सांगतो. नरांचा समुदाय गण आहे, नार म्हणते त्याशी. ते नाराचे स्थान अधिष्ठान, त्या नाराचे आयन स्थान अधिष्ठान नारायण म्हणते आत्मेश. आत्म्याला नारायण म्हटलेलं आहे. आणि हरी म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजेच हरी. आणि हरीची जोपर्यंत आपल्याला प्राप्ती होत नाही, हरीची प्राप्तीच म्हणजे वैकुंठाची प्राप्ती. ज्ञानदेव माऊलीनं तर सांगितलं नाही का की हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिशे. तर हरी हाच वैकुंठ म्हणजे हरीची प्राप्ती म्हणजे वैकुंठाची. तुका म्हणजे देहासहित वैकुंठाची म्हणजे ते देहात असून देवरूप झाला, वैकुंठाची प्राप्ती केली देहासहित वैकुंठाची. आणि तुम्ही हरीची प्राप्ती केली, तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती. आता वैकुंठ म्हणजे कुठे आहे? स्वर्ग कुठे आहे? नरक कुठे आहे? सगळं आपल्या ठिकाणी आहे. बाहेर पण आहेत म्हणजे असं, पण आपल्या ठिकाणी पण नक्की कुठे आहे असं वर आपल्याला दाखवता येणार नाही. किती अंतर तुम्हाला आबालच दिसेल. वर पाहिला ना फक्त आबाला दिसेल, त्याचा निळवर्ण असा रंग दिसेल. तसा नाही, तो भासमान आहे. तसं मृगजल असतं नाही का, दिसायला पाऊस पडतं, तिथे गेलं पाऊसच नाही, त्याला मृगजल म्हणतात. असा भासमान आहे. मग नक्की वैकुंठ कुठे? 21 स्वर्ग कुठे? 7 पाताल कुठे? आपण काय ते गेलो पाहिजे नाही का? हे कुठे? तुमच्या पायाचे जे तलवा आहे ना, त्याला 7 पडदे आहेत, 7 काढले. सगळं आपल्याच जवळ, पण आपण संशोधन घेत नाही त्याचं, आपण बाहेर जातो फिरायला नाही का. 4 वर्ण कुठे आपल्याजवळ? म्हणजे ब्रह्मचारी, ब्राह्मण, शूद्र, क्षत्रिय आणि वैश्य सगळं आपल्यामध्येच आहे. शूद्र म्हणजे कमरेपासून खाली शूद्र, हे वैश्य इथून. क्षत्रिय म्हणजे ब्राह्मण म्हणजे आपण हे वरचं भाग आहे. कुठे? ब्रह्मचारी. सर्व आपल्याच ठिकाणी आहे, पण आपण त्याचं संशोधन घेत नाही. आपण बाहेर शोधतो. आणि तुम्हीच सर्व जगाचे मालक आहे. तुम्ही स्वतः जगाचे मालक, तुमच्यापासूनच जग निर्माण झालेले. तुम्ही मला कसं माऊली म्हणतात ते मजची स्तव झाले. तुम्ही जेव्हा देवरूप झाले ना, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की हे माझ्यापासूनच सर्व झालेले, सर्वमध्ये मीच नटलेलं आहे. हे मजेची स्तव झाले, पण म्या नाही केले. ऐसा जेणे जाणीला तो सुटला गा. माझ्यापासून झालेलं आहे आणि मीच निर्माण केले. आता सांगा, आता समजा मुलाचा मुली लग्न झाला, स्त्री सृष्टी निर्माण कोण करतो? आपणच करतो का? मग ब्रह्म करतो म्हणजे आपणच ब्रह्म आहे. आपल्यापासूनच निर्मिती, आपल्यालाच माहिती नाही सृष्टीची निर्मिती. पालन कोण करतं? आपणच करतो. तो ब्रह्म निर्मिती करतं, विष्णू पालन करतं आणि महेश हा संवाद करतो. कारण सर्व आपणच करीत असतो. म्हणजे जे आपण सृष्टी निर्माण केली, मुलगा मुलगी वगैरे त्यांचं सर्व पालन पोषण तारण मारण सगळं आपणच करीत असतो. हे आपल्यालाच माहिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझं आहे तुझं भाषी परी, तू जागा चुकला. चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यांनी. घरचे म्हणजे कोण? काम, क्रोध, मद, मस्त, दंभ आणि अहंकार हे जे विकार आहेत, यांनी या देह घराचा चिवडून नाश केला. देवपद पोचून देत नाही. घरचे म्हणजे आपले नाही घरातले, ते म्हणजे भौतिकाने येतात. ते चांगल्या मार्गाला जर माणूस चाललेला जाऊ देत नाही. कशाला एखादा माल घालायला, कशाला खाया प्यायचे दिवस, एखादा लहान मुलगा तयार झाला, खाया प्यायचे दिवस. खाया प्यायचं म्हणजे आम्ही म्हणतो नक्की काय खाया प्यायचं? नक्की काय खायचं? म्हणजे हाडकं खायची काय, मांस मटण घालून घ्यायची, हेच काय? देवाने अख्खी दुनिया आपल्याला जग भरलेला खायसाठी बनवलेलं आहे. तुम्ही झाडाचा पाला खाला तरी जगू शकते. पहिला आम्ही खाल्लेलं आहे. जेव्हाला भेटत नव्हतं हे चिंच असतं नाही का, आता ते जुन्या गोष्टी सांगाव्या लागतात, तेव्हा हे नवीन लोकांच्या लक्षात येतात. आमच्या अंगावर कपडे नसायचे, फक्त एक लंबोटी असायची. असे दिवस काढलेले. खायला 4 दिवस उपाशी, फक्त काही पेज वगैरे भेटली खायची. मग ताकद 10 जणांना ऐकत नव्हतं, एवढी ताकद. आता सगळा केमिकल आहे. आता अशी धक्की दिली तरी पडेल म्हणून ताकद नाही. खाण्यामध्ये सगळा केमिकल आहे. तुमच्या चिंचेचा पाला कसा करतात, असं चालायचं. फुलं वगैरे खायची, चिंचेची पानं. मग घरी एवढं आणून त्याच्यामध्ये मीठ मसाला असला किंवा नसला,
अशी पाठीवर ठेवायची, चटणी वाटायची आणि खायची पोट भरून. पण एकदम आराममध्ये कुठे त्याच्या घरी चालता असताना त्याच्या घरी गेलो, जेवलं का? हां जेवलो. हे जेवलंय का? नको. म्हणजे किती समाधानात असा आणि असा लाचारी वगैरे येणं म्हणजे दाखवत असं आम्ही. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला धर्माला दिलेले आहेत, त्याने त्यांनी आपल्यापासून जास्त कठीण काढलेले आहेत. आपल्यापासून काहीतरी पट्टीने आपण काढले तर आपण पुढे येणारी आपली पिढी त्यांनी काढू नये म्हणून आपण त्याचं काय केलं म्हणजे थोडंसं संयम केलं पाहिजे, नाही का? हे कशासाठी? आता हे सुद्धा आहे ना, हे आपल्या आधी लय त्यांनी परिश्रम घेतलेला आहे. आता नुसतं उड्या मारतो आपण, ज्यांच्या जीवावर उड्या आणि त्यांच्याच नाकात काढल्या. आपण उड्या मारतो पण त्यांनी परिश्रम घेतलेला आहे. साधा गोष्ट 750 वर्षापूर्वीचा माऊलीला किती शर केलेलं आहे लोकांनी. अंगाला जर काटा मारतो माणसाच्या आतमध्ये, नाही का? माऊलीचा किती शर केला कोणी? आपल्याच लोकांनी. आता आपलेच लोक आपण छळ करतात. म्हणजे त्यांच्याच घरातले सर्व विसोबा चाटी किती आलापेष्ट केली माऊलींची. मग शेवटी माऊलीने त्यांच्यावर दया केली. आपण लगेच कानपट त्याला नाही का? तर काहीतरी मोडून ठेवतो त्याचं. माऊलीने त्यांच्यावर दया केली. नामदेव महाराजांचे सद्गुरू बनवला. लहानपणापासून आलापेष्ट केली. नदीवर जाऊन दिले नाही, पाणीवर भिक्षा मागून दिली नाही, धोतीमध्ये माती हे सर्व. महाराजांनी त्याला अंगावर चिखल उडवला, छातीत लाद घातली, रक्ताच्या गोष्टी आल्या, एवढं हाल गेले त्याही अपेक्षा म्हणून आपल्याला हे सोपं जायला हे विसरत नाही कधी. त्यांनी एवढं केलेले म्हणून आपल्याला सोपं झालेलं आहे. आता आपण म्हणजे छाती लोकपणे सांगतो, उड्या मारतो असा विषय. वेलीचा आभार आहे असं. वेलीला म्हणजे जरी उशिरा चालू केला तरी वेलीला आपलं सांगायचं काय? त्यांनी परिश्रम घेतलेले, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथी साधू जाता न पडे गुंता पोटे काही. प्रत्येक संतांनी आलापेष्ट बघले. तुकाराम महाराजांना गोडीच्या काठीने मारलेले. नामदेव महाराजांना मंदिरमध्ये जाऊन देत नव्हतं, पाठीमागे बसला, फिरविले देऊळ जगामध्ये काय. एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचे यवन, त्याला पैसे देऊन 200 रुपये दे, पान खाऊ, पुस्तकाला टाकायचे. किती 108 वेळा बोलतो मला गंगेचं स्नान झालं तुझ्या मला. त्याचं तोंड सगळं जळून गेलं पानं खाऊन. म्हणजे जो वाईट कर त्याचं वाईट होतं, चांगलं कर त्याचं चांगलंच होतं. असं ते वेलीचा अभाव आहे. ताई गेल म्हणी पर्वताप्रमाणे पातक तरणे, वजले को होणे भक्ताशी, नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त हरिशिनावस्था दैवात. आनंद वाचाल वर्णती बरल, त्या कैसा गोपाल पावे हरी. ज्ञान देवा प्रमाण आत्मा निदान, सर्वा गटी पूर्ण एक नांदे. सर्व आपल्यामध्ये आवाज किती वाढवायचा, कसा त्याला ठेवायचा ते आपल्यामध्ये येते, ते ऑटोमॅटिक तयार होते. नाहीतर कबीरजी म्हणतात, अरे मुल्ला हो के बांग पुकारे हो क्या अल्लाह बहिरा आहे, मुंगी के पाव में हुंगूर बजे हो के अल्लाह. ओरडूनच कशाला बोललं पाहिजे, नाही का? मुंगीच्या पावल्यामध्ये घुंगूर त्याला पण आवाज द्यायचा, एवढं ओरडून का अल्लाह असं. काय लोक एकदम ओरडून सांगायचं काय असं आहे तसं आहे, हे काय त्याच्यामध्ये काही सांगत आहे, गोडीत सांगितलं ते ओरडून नाही का? ज्ञान देवा प्रमाण आत्मा निदान, सर्वा गटी पूर्ण एक नांदे. आपली वेळ आता संपलेली. बरोबर अर्धा तास झाला. त्याच्यामध्ये एक सर्व नोट होता, नोटबुक आपला सुद्धा नोट झालं. म्हणजे आपल्या आता पाठीवर लिहिलं गेलं ते आजचा दिवस 1 तास आहे ना, की 1 तास आपण म्हणजे या कार्यामध्ये बसलो होतो. चांगला गुण म्हणजे माझ्या मुखातून तुम्हाला वाङ्मय सांगणं, तुमच्या करण्याद्वारा तो तुम्हाला ऐकायला भेटला. कान ऐकत नाही, इकडे ऐकलं पाहिजे ते. हे सांगत नाही, ते आतून सांगतं असा विषय आहे. म्हणून बोलता बोलता काही इकडे तिकडे झालं असेल क्षमा करा, चांगला असेल त्याचा अंगीकार करा. तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली, तुमचा अत्यंत आभार आहे. आणि तुम्ही सर्वांनी ऐकण्यासाठी अनुमोदन दिला, तुमचा 1 लाख पटीने आभार आहे. सर्व बाबांचीच भाषा आहे. आणि शेवटी आता 1 तास बरोबर आहे का, म्हणजे 2 मिनिटं कमी. सर्वांनी भजन म्हणायचं शेवटचा. तुम्ही म्हणायचा नामदेव जनाबाई, तुम्ही म्हणायचं सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई, नामदेव सोपान काका मुक्ताबाई. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्रीदानंद श्रीपाद
विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीपाद बाबा अंतार बाबा महाराज. पसायदान घ्यायचं सर्वांनी पसायदान म्हणायचंय. ज्याला येत असं त्यांनी म्हणायचंय